बाळा यज्ञा, माफ करा मला. आज यज्ञा नाही, पण प्रश्न खूप आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे अजूनही नाहीत. त्या लहान मुलीची चूक काय होती? का जगातल्या काही विकृत लोकांनी तिचं बालपण, तिचं हसू, तिचा श्वासच हिरावून घेतला? आईवडिलांची चूक काय होती? फक्त एवढंच ना, त्यांनी मुलीला प्रेमाने वाढवलं, तिच्या छोट्याशा हातात भविष्य पाहिलं आणि तिच्या डोळ्यातलं स्वप्न शोधली. आज ते दोघे कोणाला विचारणार? त्यांच्या छातीचा तुकडा गेला, ज्यावर ते आपला संसार उभा करणार होते. आई पहाटे उठून तयार करणारी ती छोटीशी माणूस आज आईच्या मिठीत नाही. वडील ज्याच्यासाठी धावत पळत जगायचे, ते वडील आज रिकाम्या श्वासासोबत जगतायत. मुलीची चूक काय होती? ती तर फक्त खेळायची होती, हसायचं होतं, आईच्या खुशीत झोपी जायचं होतं. पण एक छोटा पवित्र देवदूत, ज्याला या समाजाने जपायला हवं होतं, पण समाजानेच थोडं थोडं करून तिच्या भोवती राक्षस तयार केले आणि ते राक्षस तिची दुनिया घेऊन गेले. मुलींनी काय करावं आणि कसं जगायला शिकावं? हो, आपण मुलींना शिकवतो, घाबरून राहा, सांभाळून राहा, पण आपण त्यांना शिकवलं का की तू चुकीची नाहीयेस? चूक तुझी नाही, तुझ्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्यांची आहे. तुझा आवाज हीच तुझी ताकद आहे. मुलींना जगायला हवं, डरून नाही तर धाडसाने, नजरा झुकवून नाही तर सरळ. कारण मुलींची चूक कधी नसते, चूक त्या लोकांची असते जे त्याच्या निरागसतेचा लक्ष बनवतात. समाजाने काय करायला हवं? समाज फक्त पोस्ट टाकून दुःख व्यक्त करणार का, की खरोखर उभं राहणार? समाजाने मुलींना देणं ही कर्तव्य आहे. सुरक्षितता, आदर आणि संरक्षण. जर एक मुलगी सुरक्षित नसेल तर संपूर्ण समाज असुरक्षित आहे. जर एक आई रडते तर त्या आईचं रडणं सगळ्यांनी ऐकायला हवं. जर एक वडील गप्प बसलेत तर त्या शांततेतला आवाज द्यायला हवा. समाजाने उठायला पाहिजे, कारण आज यज्ञ आहे, उद्या कोण? शेवटी फक्त एकच प्रश्न, या पृथ्वीवर जन्म घेताना कोणतीही मुलगी दुःख घेऊन येत नाही. तिला दुःख देतो ते आपण. आपले नियम, आपली नजर, आपली चूक, आपलं मौन. यज्ञाला आपण परत आणू शकत नाही, पण पुढची यज्ञा वाचवू शकतो. जर आज समाजाने बदल घडवला तर उद्या एखाद्या आईच्या कुशीत तिचं मूल हसत झोपू शकेल. भावपूर्ण श्रद्धांजली यज्ञा बाळा. हा विषय खूप मोठा आहे, खूप भावनिक आहे आणि खूप आवश्यक आहे. कृपया हा व्हिडिओ ग्रुपमध्ये, फ्रेंड लिस्टमध्ये आणि कुटुंबात शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादी मुलगी वाचेल.